नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. राधा स्पेशलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकादशी स्पेशल साबुदाणा वडा. चला तर आपण साहित्य काय काय लागते ते पाहून घेऊया. हा 3 वाटी भिजवलेला शाबू आहे. ही हिरवी मिरची आहे की 10 मिरच्या घेतल्यात, हिरवी मिरची वाटून घेतली. 3 आलू उकडून घेतलेत. आणि हे जिरे आहेत. हे शिंदिलोण आहे. मोठे मोठे वाटलेले हे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आहे. ही कोथिंबीर. आता आपण याच्यामध्ये एक एक साहित्य टाकूया. हा उकळलेला आलू टाकते, उकडून मॅश करून घेतलेला आहे. ही वाटून घेतलेली हिरवी मिरची, हिरवी मिरची कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. हे शेंगदाण्याचं कूट, शिंदिलोण 2 चम्मच, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, आणि 1 चम्मच जिरे. हे छान मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे मिश्रण. साबुदाणा आपण जास्त भिजवलेला पण नाही घ्यायचा आहे. खूप जास्त जर भिजला तर मग आपले वडे तळताना तेल पकडू शकतो. त्याच्यामुळे एक साधारण 2 तास भिजवलेला शाबू व्यवस्थित होतो. आणि आलूचं प्रमाण पण जास्त झालं तर मग आपले वडे तेल पकडतात. कूट थोडंसं आणखीन घालते. आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. हे हिरवी मिरचीचं वाटण मी थोडंसं ठेवलं होतं, पूर्णच घालून घेते. मिरची जर तिखट कमी जास्त असेल त्याप्रमाणे आपण मिरची वाढवू शकतो. कमी तिखटाची असेल तर आपण थोडी जास्त घेतली तरी चालते. बघू शकता आता हे मिश्रण आपलं खूप छान झाले. याचा वडा आपल्याला एकदम छान पद्धतीनं करता येतो. आता तर 1-2 मिनिट मी हे मिश्रण ठेवते असंच. तुम्हाला चटणीचं लागणारं साहित्य दाखवते. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत, अर्धा नारळ आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 चम्मच साखर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टीस्पून जिरे. नारळ घालून घेते, शेंगदाणे, जिरे, साखर, मीठ, अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर थोडीशी चिरून. याला आता आपण वाटण करून घेऊया. एक वेळा वाटून परत ह्याला असं फिरवून घ्यायचे आणि परत आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचे नारळ. आता या मिश्रणाचे आपण वडे बनवून घेऊया.
छोटे छोटे साईजमध्ये बनवायचे आहेत आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार. याप्रमाणे आपण सर्व वडे तयार करून घेऊया. आपण आता नारळाची चटणीला तडका देऊन घेऊया. एक तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालते. गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. एक कढीपत्ताचं पान आहे. थोडीशी कोथिंबीर आपण आता चटणीमध्ये घालून घेऊया. तयार आहे आपली नारळाची चटणी, बघू शकता. आता वडे तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण आता वडे सोडून घेऊया. तेल गरम झाले. बघू शकता तुम्ही, मी पलटी केलेली नाही आहे. एक वेळा पण आपल्याला असा कलर आला की आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचंय. बघा खूप छान कलर आलाय. आपल्याला फक्त एक वेळा पलटी करून घ्यायचे थोडे, जास्त वेळा पलटायचे नाही आहेत. वडे फ्राय झालेत. आता आपण काढून घेऊया. बघा दोन्ही बाजूनी कलर आलाय वड्याला, बघू शकता. चला आपले वडे तयार झालेले आहेत. आपण तळलेल्या मिरचीने आपण गार्निश करूया आणि गरमागरम आपण शाबू वड्याचा आस्वाद घेऊया. तयार आहेत आपले एकादशी स्पेशल साबुदाणा वडा. नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीनं करून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की कसे झालेत साबुदाणा वडे.